काही ठिकाणं ही नुसती पाहण्यासाठी नसतात, तर ती अनुभवण्यासाठी असतात. त्यांच्या मागे ना एक गोष्ट असते, एक वेगळेपण असतं. आज आपण अशाच एका धबधब्याबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे माणिक्यधारा. नाव ऐकूनच किती छान वाटतं नाही का? माणिक्यधारा म्हणजे मोत्यांची धार. विचार करा, जेव्हा सूर्यप्रकाश या धबधब्याच्या पाण्यावर पडतो, तेव्हा ते पाण्याचे छोटे छोटे थेंब अगदी मोत्यांसारखे चमकतात. हे नाव ऐकताच डोळ्यासमोर एक सुंदर चित्र उभं राहतं. बरं, पण मग हे मोत्यांची धार असलेलं ठिकाण, हा निसर्गाचा अद्भुत खजिना नक्की आहे तरी कुठे? चला, या घाटांमध्ये लपलेल्या ठेवाचा शोध घेऊया. तर हा धबधबा आहे कर्नाटकात. चिकमगळूर जिल्ह्यातल्या बाबा बुधनगिरी पर्वतरांगांमध्ये, तेही एकदम घन दाट जंगलात. म्हणजे शहराच्या धावपळीपासून, गोंधळापासून खूप खूप दूर, जिथे फक्त निसर्गाचाच आवाज ऐकू येतो. आणि हो, अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हे ठिकाण आहे पश्चिम घाटाच्या पर्यावरण प्रदेशाचा एक भाग. आता पश्चिम घाट म्हटलं की काय आठवतं? घनदाट जंगलं, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी, म्हणजे प्रचंड जैवविविधता आणि अर्थातच डोळे दिपवणारं निसर्ग सौंदर्य. याच सगळ्याच्या मधोमध हा माणिक्यधारा धबधबा आहे. याला अजून एक नाव आहे बरं का. तिथले स्थानिक लोक याला नेल्लिकाय तीर्थ असंही म्हणतात. आता नावामध्ये तीर्थ आलं, यावरूनच आपल्याला कल्पना येते की त्या जागेचं स्थानिक आणि सांस्कृतिक महत्त्व किती जास्त असेल. पण या ठिकाणाला इतकं महत्त्व का बरं दिलं जातं? याचं खरं कारण दडलंय त्याच्या एका खास वैशिष्ट्यामध्ये, जे त्याला एका बारामाही आश्चर्यात बदलून टाकतं. सहसा आपण जे धबधबे बघतो ते कसे असतात? पावसाळ्यात एकदम दुथडी भरून वाहतात आणि उन्हाळा लागला की गायब, पूर्ण कोरडे पडतात. पण माणिक्यधारा ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तो एक बारामाही धबधबा आहे. म्हणजे तो वर्षभर वाहत राहतो, अजिबात न थांबता. हीच हीच तर याची सगळ्यात मोठी खासियत आहे. विचार करा, कडक उन्हाळा आहे, आजूबाजूचे सगळे झरे धबधबे सुकून गेलेत, तरीही माणिक्यधारा मात्र तसाच वाहत राहतो. आणि हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा खूप खास बनवते. आता एवढं सगळं ऐकल्यावर असं वाटेल की हा धबधबा खूप उंच आणि मोठा असेल. पण नाही, याची उंची आहे फक्त 30 फूट. हो, फक्त 30 फूट. यावरून हेच कळतं की ह्याचं महत्त्व त्याच्या आकारात नाही, तर त्याच्या सातत्यात आहे. त्याच्या कधीही न थांबण्याच्या प्रवाहात आहे. आणि साहजिक आहे नाही का, जो प्रवाह कधीच थांबत नाही, त्यात लोकांना एक दैवी शक्ती दिसली तर त्यात काहीच नवल नाही. आणि म्हणूनच माणिक्यधारा केवळ एक पाण्याचा स्रोत नाही, तर तो एक पवित्र आणि आरोग्यदायी प्रवाह मानला जातो. एक अशी जागा जिथे निसर्ग आणि श्रद्धा एकत्र येतात. माणिक्यधारा हे हिंदूंसाठी एक खूप पवित्र स्थळ आहे. इथे वर्षानुवर्षे चालत आलेल्या स्थानिक श्रद्धा आणि अनेक धार्मिक विधी पाण्याएवढेच जिवंत आहेत. यामुळे इथल्या नैसर्गिक सौंदर्यात श्रद्धेचा एक अनोखा रंग मिसळलेला दिसतो. इथल्या लोकांचा एक ठाम विश्वास आहे की या धबधब्याच्या पाण्यात स्नान केल्याने, म्हणजे अंघोळ केल्याने, अनेक आजार बरे होतात. आणि याच श्रद्धेमुळे या पवित्र जागेजवळ आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची विक्रीही केली जाते. निसर्ग आणि आरोग्य यांची किती सुंदर सांगड आहे ही. तर मग निसर्ग, त्याचा अविरत प्रवाह आणि श्रद्धा, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर माणिक्यधाराला भेट देणं म्हणजे काय? ते फक्त एक धबधबा पाहणं राहत नाही, तो एक संपूर्ण संवेदी अनुभव बनतो. जरा कल्पना करून बघा, आजूबाजूला धुक्याने वेढलेल्या टेकड्या आहेत, चेहऱ्याला स्पर्श करणारी एक थंडगार वाऱ्याची झुळूक आहे आणि सभोवताली हिरवंगार जंगल. माणिक्यधाराला भेट देणं हा केवळ एक बघण्याचा अनुभव नाही, तर तो एक असा अनुभव आहे जो मनाला एक वेगळीच शांती देतो. थोडक्यात सांगायचं झालं तर माणिक्यधारा म्हणजे फक्त एक धबधबा नाही. हे एक असं ठिकाण आहे जिथे निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य, पाण्याचं कधीही न थांबणारं सातत्य आणि माणसाची गाढ श्रद्धा, या तिन्ही गोष्टींचा एक अद्भुत संगम झालेला आहे. आणि माणिक्यधाराची ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. जेव्हा निसर्गातली एखादी जागा, एखादं भौगोलिक स्थान पवित्र बनतं, तेव्हा निसर्ग आणि मानवी श्रद्धा यांच्यात नक्की कसं नातं तयार होतं, यावर नक्की विचार करा.